12वा खेळाडू हा लवकरात लवकर समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे। येस, खऱ्या अर्थाने ज्या मातीला संस्कार आहेत, ज्या मातीमध्ये इतिहास आहे आणि ज्या मातीमध्ये संघर्ष, राजाशिव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाची ही भूमी आणि अर्थात सुधागड म्हटलं की पहिलं चित्र जे आपल्या डोळ्यासमोर येतं श्री बल्लाळेश्वर यांच्या संस्काराची ही भूमी आहे आणि अर्थात याच भूमीमध्ये आपल्याला भव्य दिव्य सामने या ठिकाणी पाहायला मिळतात। एक स्वप्न जे कित्येक वर्षापासून या ठिकाणी एका व्यक्तीच्या मनामध्ये गुंजत होतं आणि अर्थात ती व्यक्तीच म्हणजे सन्माननीय विलासदादा पालवे यांचं हे स्वप्न आज खऱ्या अर्थाने या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला सत्यात उतरताना या ठिकाणी पाहायला मिळतंय। भव्य दिव्य सामने या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। दिवस क्रमांक 2 चालू होतोय आणि पहिला सामना मात्र आपल्या भेटीला येतोय मितांश 11 परळी विरुद्ध विशाल 11 वावेगर यांच्यामध्ये हा सामना असेल। या सामन्याचा जर का आपण पहिला सोहळा पाहिला म्हणजेच काय तर नाणेफेकीचा सोहळा पाहिला तर यामध्ये नाणेफेकीचा कौल मात्र मिळालाय तो परळी संघाला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजांना मात्र आमंत्रित केलं जात आहे। वावेघरच्या सलामीवीर जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। अर्थात सलामीवीर जोडीमध्ये आपण पाहतोय अनुराग माळी आणि ऋतिक राठोड याला आपण पाहतोय। बघा खेळाडूंसाठी पुन्हा एकदा मी नियम अधोरेखित करतोय। 4 ओव्हरचे सामने राहतील। पहिली ओव्हर ही पॉवर प्लेची राहील। 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर राहतील। येस, दिवस क्रमांक 2 मॅच पहिला चेंडू। यावेळेला मात्र डावखुरा हाताचा फलंदाज ओपनिंगसाठी आपल्याला अनुराग पाहायला मिळतो ऑन स्ट्राईक वरती आणि पहिल्या चेंडूवरती मात्र निर्धाव चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय। एक चांगल्या गोलंदाजीसाठी ज्या खेळाडूची खऱ्या अर्थानं ओळख आहे तो ऋतिक मात्र आपल्याला गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय। वैयक्तिक पहिलं त्यासोबतच संघासाठी पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती। यस, यावेळेला मात्र स्लोवर 1 चेंडूचा प्रयत्न होता मात्र याच वेळेला लेंथ आणि लाईनमध्ये कुठेतरी थोडीशी चूक होते आणि अर्थात पंचांचा इशारा मात्र येतोय जमिनीला समांतर हात होतील। अवांतर धाव मिळते आणि या अवांतर धावेसोबतच धाव फलकाचा देखील श्री गणेशा होताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। यावेळेला मात्र सेन्सिबल क्रिकेटचं प्रदर्शन करताना पाहायला मिळतं। पॉईंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होईल। एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा मानस नाही आणि त्यासोबतच दुसरी धाव देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। खऱ्या अर्थानं आपण गुणलेखक मित्र आमचे आम्हाला कळवतायत 2 धाव संख्या आपल्याला या ठिकाणी गुण धाव फलकावरती या ठिकाणी पाहायला मिळते। खरं तर एक अवांतर धाव आल्यानंतर कुठेतरी कमबॅक करताना आपल्याला ऋतिक हा गोलंदाज या ठिकाणी पाहायला मिळतोय। एक डावकुऱ्या हाताची आणि उजव्या हाताची फलंदाजी एक चांगलं गेम टॅक्टिक्स या ठिकाणी वापरलं जात आहे। यावेळी मात्र पुन्हा एकदा स्लोवर 1चा चेंडू गुड लेंथची लेंथ आणि अर्थात पुन्हा एकदा निर्धाव चेंडू होईल। एक यशस्वी षटक याची या ठिकाणी पूर्तता होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। कारण बघा आतापर्यंत आपण पाहिलं तर 3 लीगल डिलिव्हरी झालेल्या आहेत, 2 धावा झालेल्या आहेत। यावेळेला मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे, संधी बनवले गेले। येस, धक्का क्रमांक 1 मात्र या भेटीला येतोय आणि पहिला खेळाडू मात्र याला तंबूचा आसरा घ्यावा लागेल। इट्स अ विकेट। काय जबरदस्त आपल्याला या ठिकाणी गोलंदाजी पाहायला मिळते। बघा श्रीयोग सर, मी अगदी काही क्षणापूर्वी म्हटलं होतं की षटक क्रमांक 1 चालू आहे आणि षटक क्रमांक 1 म्हटलं की पॉवर प्लेचं षटक आहे। 38 सर्कलच्या बाहेर फक्त 2 खेळाडू आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आणि हे 2 खेळाडू बाहेर असताना मोठी फटकेबाजी करताना आपल्याला फलंदाज पाहायला मिळाले। मात्र आपल्या चेंडू क्रमांक 4 वरतीच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाज ऋतिक याचा आणि अर्थात यावेळेला मात्र मोठा फटका खेळताना अपयश आलंय, विकेट येते। यावेळी मात्र फुलटॉसचा चेंडू, चेंडूला तटवलाय, चेंडू येतोय थेट फिल्डरच्या हातामध्ये। धक्का क्रमांक 2, इट्स अ विकेट।
काय जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. पॉवर प्लेचा षटक आहे, जास्तीत जास्त धावा कुटण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय वावेघर संघाकडून आणि त्याच वेळेला चांगल्या गोलंदाजीचा आणि त्यासोबतच चांगल्या क्षेत्ररक्षकांचं देखील या ठिकाणी आपल्याला योगदान पाहायला मिळतंय. अगदी चौथ्या चेंडूवरती आणि पाचव्या चेंडूवरती जबरदस्त झेल देखील पाहायला मिळाले. 2 खेळाडू बाद झालेत, 2 ही धावसंख्या पाहायला मिळते आणि 2 ह्या धावसंख्येसोबतच 2 खेळाडू देखील या ठिकाणी बाद झालेले आहेत. आणि आता मात्र शेवटचा चेंडू. यस, यावेळेला मात्र पुन्हा एकदा सेन्सिबल क्रिकेटचं प्रदर्शन देण्याचा प्रयत्न होता. अपील केला जातोय, उत्साह जास्त आहे, मात्र पंच मात्र निराश आहेत. अर्थात काय तर पंचांनी अजून देखील येस, इट्स अ विकेट आणि अर्थात हॅट्रिक देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. यदा कदाचित मी चुकीचा नसेल तर विलासदादा युवा प्रतिष्ठान चषकची पहिली विकेट, पहिली हॅट्रिक, आजच्या दिवसातील पहिली हॅट्रिक आणि संपूर्ण स्पर्धेतील दुसरी हॅट्रिक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. एकदा जोरदार टाळ्या गोलंदाज ऋतिकसाठी वाजवायचे आहेत. कम ऑन डीजे. तेव्हा डीजे जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. भव्य दिव्य स्पर्धा आपल्या भेटीला आलेली आहे. विलासदादा युवा प्रतिष्ठान चषक 2026 पर्व क्रमांक 2 आपण पाहतोय, दिवस क्रमांक 2 आणि अर्थात अगदी दिवस क्रमांक 2च्या पहिल्याच इनिंगमध्ये आपल्याला पहिले हॅट्रिक आजच्या दिवसाची या ठिकाणी येताना पाहायला मिळते. गोलंदाज ऋतिक यांनी विकेट घेतलेली आहे. खऱ्या अर्थानं आपण ही जर काही ओव्हर पाहिली तर याच्यामध्ये पहिला डॉट चेंडू आला होता, त्यानंतर मात्र स्क्वेअर चेंडू पाहिला होता आणि त्याच्यानंतर मात्र पूर्णपणे कमबॅक करताना दिसला तो गोलंदाज ऋतिक. आणि आपल्या पहिल्या षटकाच्या नंतर धाव फलकावरती धावा मात्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. त्या म्हणजे 2, निश्चित रूपाने 3 खेळाडू बाद झालेले आहेत आणि 2 धावा ह्या धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. पॉवर प्लेचं षटक होतं, 2 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर होते. जास्तीत जास्त मोठे फटके मारण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र प्रत्येक वेळेला अपयश आलं. पर्यायी परिणाम काय होतोय तर अर्थात 3 खेळाडू बाद झालेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि आता मात्र वैयक्तिक पहिलं त्यासोबतच संघासाठी षटक क्रमांक 2 घेऊन मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती दाखल अल्पेश आपल्याला पाहायला मिळतोय. संघासाठी जबाबदारी दिलेली आहे, कशा प्रकारे ही जबाबदारी पार पाडेल हे पाहण्यासारखं राहील. खऱ्या अर्थानं ज्या वेळेला पॉवर प्ले आपण पाहतो त्या वेळेला जास्तीत जास्त, कारण बघा जर की आपण 4 ओव्हरचे सामने खेळतोय तर पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावा कशा प्रकारे आपल्याला कुटता येईल याच्याकडे आपलं जास्तीत जास्त लक्ष असतं. आणि अर्थात त्याच वेळेला मात्र निराशा येते. 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात, परंतु अजून देखील 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या 18 चेंडूंमध्ये काय घडणार, काय बिघडणार, काय कहाणी असेल पाहण्यासारखं राहील. यावेळेला मात्र पुन्हा एकदा फुलटॉसचा चेंडू, जबरदस्त झेल, सिंगल हँडेड कॅच पाहायला मिळते. विकेट क्रमांक 4, इट्स अ विकेट. खेळ पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर आपल्याला हॅट्रिक पाहायला मिळाली. दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळते, सिंगल हँडेड कॅच या ठिकाणी पाहायला मिळते. आणि अर्थात एक जबरदस्त स्पर्धा, मोठी स्पर्धा म्हटली की मोठा परफॉर्मन्स देखील द्यावा लागतो. आणि अर्थात हे मोठे परफॉर्मन्स देण्यासाठी मोठी स्पर्धा, मोठं आयोजन देखील आणावं लागतं. आणि या आयोजनाचं पूर्णपणे श्रेय आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल विलासदादा युवा प्रतिष्ठान या मंडळाला जात आहे. भव्य दिव्य स्पर्धा आणि या भव्य दिव्य स्पर्धेमध्ये मोठ्या मंचावरती मोठा परफॉर्मन्स देताना या ठिकाणी आपल्याला हा परळीचा संघ पाहायला मिळतोय. जबरदस्त कॅच आले, म्हणजे या मॅचमध्ये श्रेयोक सर खऱ्या अर्थानं पहिल्या ओव्हरमध्ये हॅट्रिक पाहिली, दुसऱ्या ओव्हरमध्ये सिंगल हँडेड कॅच पाहिले. काय काय पाहावं लागणार आहे हे नक्कीच पाहण्यासारखं राहील. एक निश्चित रूपाने चांगला क्रिकेटचा खेळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला मात्र पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ द लाईनची डिलिव्हरी, अर्थात अगदी फलंदाजाच्या कानामध्ये फुंकर मारून चेंडू जावाना त्या प्रकारे परफ्यूम डिलिव्हरी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते.
आणि अर्थात दुसरा देखील चेंडू डॉट होतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे. रोहित याला आपण पाहतोय. रोहित आणि हेमंत यांची जोडी पाहतोय आपण मैदानाच्या आतमध्ये. खऱ्या अर्थानं पाहिलं तर मिडल बॅटिंग लाईनअपचे खेळाडू आहेत. संघाची परिस्थिती थोडीशी डगमगलेली आहे आणि या डगमगलेल्या परिस्थितीमध्ये संघाला पुन्हा एकदा कमबॅक करून द्यावं लागेल. कारण संघासाठी आज करून देण्याची आता आज जबाबदारी रोहित आणि हेमंतवरती आलेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. निश्चित रूपानं याआधी देखील मोठमोठ्या स्पर्धांमध्ये रोहित आणि हेमंत यांनी हे करून दाखवलेलं आहे. आज मात्र पुन्हा एकदा आपल्या संघाच्या नावासाठी, आपल्या गावच्या नावासाठी पुन्हा एकदा तो परफॉर्मन्स आपल्याला करून दाखवावा लागेल. बघा, क्रिकेटमध्ये खूप कमी संधी आपल्याला या ठिकाणी मिळतात आणि अर्थात जर ही संधी तुम्हाला मिळत असेल तर त्या संधीचा प्रत्येक खेळाडू चांगला वापर करताना आपल्याला पाहायला मिळतो आणि तेच मानस या ठिकाणी मात्र दोन्हीला फलंदाजाचा असेल. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ द लेनची डिलिव्हरी, अर्थात कोणतीही चूक होणार नाही. बॅट्समनला अगदी चेंडू चकवा देत पुन्हा एकदा यष्टीरक्षक यांच्याकडे कलेक्ट केला जातोय. एक चांगली गोलंदाजी युनिट या ठिकाणी आपल्याला परळी संघाकडून पाहायला मिळतोय. मग पहिलं षटक ऋतिकचं असेल, दुसऱ्या षटकामध्ये देखील अल्पेश याची गोलंदाजी आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती उत्कृष्ट झेल झाला, विकेट आली. त्यानंतर मात्र पुन्हा एकदा 3 चेंडू डॉट गेलेत आणि 10 चेंडूंचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय आणि धाव संख्या पाहायला मिळते ती मात्र 2. यावेळेला मात्र अगदी टप्प्यात आलेला चेंडू आणि टप्प्यात आलेल्या चेंडूला मात्र पाठवलंय थेट सीमारेषेच्या बाहेर. प्रेक्षकांच्या भेटीला 6 धावांसाठी षटकार. काय जबरदस्त फटका पाहायला मिळाला आहे. म्हणजे अगदी विकेटच्या बरसातीनंतर अगदी संयमाचा बाण फोडणारा फटका कसा येतो तसा षटकार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला आहे. यावेळी मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसतोय. यस स्वतः गोलंदाज चेंडू खाली येतील. धक्का क्रमांक 5 मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. इट्स अ विकेट. देखील 6 धावा खर्च करत 2 विकेट या ठिकाणी घेतल्यात. संघाची धावसंख्या मात्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते 8 आणि 5 खेळाडू बाद झालेले आहेत. आणि या आधीच्या देखील चेंडूवरती आपण पाहिलं रोहित मोठा फटका खेळताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला आणि अर्थात तो फटका खेळताना देखील कुठेतरी अपयश आलं. बॅट आणि बॉलचा फारसा काही चांगला संबंध झाला नाही, परिणामी विकेट मिळाली आणि रोहितला मात्र तंबूचा आसरा घ्यावा लागला. आणि मात्र रोहितची जागा निभावण्यासाठी पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी मार्कवरती नवीन फलंदाज मोहीन मात्र या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याला मात्र गोलंदाजीचा भेदक मारा करण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती आपण नवीन गोलंदाज पाहतोय साहिल. संघाने जबाबदारी दिलेली आहे. खऱ्या अर्थाने चांगलं बॉलिंग लाईनअप आतापर्यंत आपण परळी संघाकडून पाहिलेलं आहे आणि आता मात्र साहिलची गोलंदाजी कशी राहील हे देखील पाहण्यासारखं राहील. प्रेक्षकांच्या नजरा पूर्णपणे साहिलवरती. पहिल्या चेंडूवरती मात्र गुडलेनची लेंथ आणि अर्थात पुन्हा एकदा बॅट्समनला एकदम अचंबित करून सोडून पुन्हा एकदा निर्धाव चेंडू येतोय. एक संत खेळ मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. मोठमोठे फटके मारण्याचा प्रयत्न केला गेला मात्र त्या फटक्यांना यश अद्याप आलेलं नाहीये. आणि जर काय आपला संघ या स्पर्धेमध्ये टिकून ठेवायचा असेल तर मात्र त्या प्रयत्नांना परिपूर्ण देखील करावं लागेल. कारण ते प्रयत्न अजून देखील अद्याप यशस्वी ठरलेले नाही आहेत. प्रत्येक फलंदाजांनी मोठे फटके खेळण्याचे प्रयत्न केले होते मात्र कुठेतरी जजमेंट कमी पडली, कुठे ताकद कमी पडली आणि परिणामी विकेटचा सामना या ठिकाणी करावा लागलाय तो आतापर्यंत वावेघर संघाला. निश्चित रूपानं पुन्हा एकदा कमबॅक करण्याची क्षमता त्या संघामध्ये आहे मात्र ते करून दाखवावं लागेल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती साहिल. यावेळेला मात्र पुन्हा एकदा स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. येस चांगलं यष्टीरक्षण आणि विकेट मात्र पुन्हा एक ते धक्का क्रमांक 6. इट्स अ विकेट.
काय जबरदस्त खेळ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अगदी डॉट चेंडू गेल्यानंतर स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट ऑफ द लेनची डिलिव्हरी आणि अर्थात येस वाईड प्लस विकेट आणि अर्थात स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा काही संबंध झाला नाही. शिवा दळवी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. यष्टिरक्षकाच्या स्वरूपामध्ये कोणतीही चूक केली नाही आणि धक्का क्रमांक 6 मात्र या ठिकाणी आपल्या संघासाठी ओढून आणलाय. आणि अर्थात अगदी या स्पर्धेला आपल्याला मान्यवरांची मांदियाळी या ठिकाणी पाहायला मिळते. मानगाव खुर्द गावचे माजी पोलीस पाटील सोनूजी दळवी यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांना देखील मी विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचे आणि त्यांच्यासोबतच आपण त्यांचे साथीदार रमेशजी पालवे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांना देखील मी विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचे. वळूयात पुन्हा एकदा चालू असलेल्या सामन्याकडे. या वेळेला मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक खाली येतोय. चूक होतीये. येस विकेटचं पतन होणारच होतं. त्याच वेळेला मात्र कुठेतरी मिस जजमेंट झाली आणि चेंडू मात्र येतोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. मस्त फटका आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला. अगदी विकेटचं पतन होणारच होतं. साहिलच्या वाट्याला देखील विकेट येणार होती आणि त्यानंतर मात्र कुठेतरी फिल्डिंगमध्ये चूक झाली. परिणाम काय तर चेंडू मात्र 4 धावांसाठी येतोय. 4 धावसंख्या वाढेल. धावसंख्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते 13. 2.4 षटक या ठिकाणी पूर्ण झालेले. अजून देखील 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि उर्वरित 2 चेंडूंमध्ये देखील विकेट घेण्याचा मानस या ठिकाणी आपल्याला गोलंदाज साहिल याच्याकडून पाहायला मिळेल. 5 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. यस यावेळेला मात्र पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ द लेनची डिलिव्हरी. अर्थात अगदी बॅट्समनला बीट करून शिवा दळवी यष्टिरक्षकाच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. चेंडू कलेक्ट करतील. निर्धाव चेंडू पुन्हा एकदा येतोय. खऱ्या अर्थानं श्रेयोक सर आपण आत्तापर्यंत पाहिलं तर अगदी 17 चेंडूंचा खेळ पूर्ण झाला आहे आणि 17 चेंडूंमध्ये 13 धावा या धावफलकावरती पाहायला मिळाल्यात आणि त्यातील पैकी 4 धावा आपल्याला ह्या मिसफिल्डमधून पाहायला मिळाल्या. त्यामुळे नक्कीच गोलंदाजीचं या ठिकाणी कौतुक करावं लागेल. ज्या प्रकारची गोलंदाजी करताना मैदानाच्या आतमध्ये परळीचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय ना, निश्चितपणे त्यांच्या गोलंदाजी युनिटचं कौतुक करावं लागेल. कारण अगदी प्रत्येक चेंडूवरती अगदी विकेट्स देखील 6 असतील. त्याच्यामध्ये देखील आपल्याला तिथे चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आणि निश्चित रूपाने 18 चेंडूंमध्ये आत्तापर्यंत 13 धावा खर्च केलेल्या आहेत. प्रति ओव्हर आपण जर काय पाहिलं तर 4.5चा आपल्याला ॲव्हरेज या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि निश्चित रूपानं एक चांगली गोलंदाजी. 3 षटकांचा खेळ पूर्ण. 3 षटकांच्या पूर्ततेनंतर धावफलकावरती धावा मात्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत त्या 13 आणि आता मात्र डेथ ओव्हर, स्लॉगिंग ओव्हर, हाणामारीचं षटक आणि हाणामारीच्या षटकामध्ये कोणत्या खेळाडूला कोणत्या गोलंदाजावरती ही जबाबदारी दिली जाईल हे पाहण्यासारखं राहील. अगदी शेवटच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा कुटण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी केला जाईल आणि गोलंदाजी मार्कवरती नवीन गोलंदाज तैनात होतोय. आशिषवरती जबाबदारी दिलेली आहे आणि आशिषला मात्र हे हाणामारीच्या षटकाची जबाबदारी संघाने दिली आहे. संघासाठी कशा प्रकारे ही जबाबदारी पार पाडतोय हे पाहण्यासारखं राहील. निश्चित रूपानं आशिषने याआधी देखील डेथ ओव्हरमध्ये अनेक ठिकाणी गोलंदाजी केलेली आहे. अगदी सुधागड तालुक्यातील किंबहुना या परळी विभागामध्ये डेथ ओव्हरसाठी डेथ ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून आशिषची ओळख आहे आणि तीच ओळख त्याच कसोटीवरती उतरताना पुन्हा एकदा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये आशिष पाहायला मिळतोय. फलंदाजी मार्कवरती दोन्हीले फलंदाज मोहीन आणि आर्यन पाहायला मिळतोय आणि खऱ्या अर्थानं मोहीनचं आपण पाहिलं तर अद्याप अजून एकही चेंडू खेळलेला नाही आहे. मात्र या स्पर्धेतील पहिला चेंडू खेळताना मोहीन आपल्याला या चेंडूवरती पाहायला मिळेल. याचा पहिल्या चेंडूला मात्र जबरदस्त स्मॅश केलंय, आक्रमण केलंय, चेंडूला पाठवलंय थेट सीमारेषेबाहेर. 6 धावांसाठी षटकार. खेळ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. संघाला गरज होती
आणि येस, ज्या वेळेला संघाला गरज होती त्यावेळेला मोहीन दाखवून देतोय आपला कारनामा. पुन्हा एकदा येतोय 6 धावांसाठी षटकार. इट्स अ 6. तारणहार बनताना आपल्याला मोहीन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं 18 चेंडूचा खेळ पूर्ण झाला. मोहीनला एकही चेंडू खेळायला मिळाला नव्हता आणि डेथ ओव्हरमध्ये, स्लॉगिंग ओव्हरमध्ये या ठिकाणी मोहीन मात्र ऑन स्ट्राईकवरती आलाय आणि आल्या आल्या पहिल्या 2 चेंडूंवरती 2 जबरदस्त षटकार. धावसंख्या अगदी झपाट्याने वाढले. धावसंख्या पाहायला मिळते 25. पुढच्या चेंडूवरती पुन्हा एकदा आशिष. यस, यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची लिडिंग एज घेतली. फाईन लेगला चेंडू जाईल. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? यस, विकेट सॅक्रिफाईस केली जाते. धक्का क्रमांक 7 येतोय रनआउटच्या स्वरूपामध्ये. इट्स अ विकेट. सोडणं देखील तेवढंच महत्त्वाचं होतं, कारण ज्या प्रकारचा सूर हा मोहीनच्या बॅटला गवसला आपल्याला पाहायला मिळतोय ना, त्यामुळे निश्चित रूपानं आपण म्हणू शकतो की जास्तीत जास्त काळ, जास्तीत जास्त बॉल या ठिकाणी मोहीनला ऑन स्ट्राईकवरती राहावं लागेल आणि त्याच अनुषंगाने ही धाव घेतलेली आपल्याला पाहायला मिळाली. मोहीन पुन्हा एकदा ऑन स्ट्राईकवरती. चेंडू क्रमांक 4 घेऊन येतोय आशिष. येस, यावेळेला मात्र गुडलेनचा चेंडू अगदी फलंदाजाला बीट करेल आणि अर्थात निर्धाव चेंडू पुन्हा एकदा या ठिकाणी आपल्याला आलेला पाहायला मिळतोय. एक 2 षटकारानंतर पुन्हा एकदा कमबॅक करताना आपल्याला गोलंदाज आशिष या ठिकाणी पाहायला मिळतोय. अगदी 12 धावा पहिल्या 2 चेंडूंवरती आल्या होत्या. त्यानंतर मात्र 1+ विकेट आली आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आलाय आणि यावेळेला मात्र पुन्हा एकदा फुल टॉसचा चेंडू. चेंडूला तटवलाय. क्षेत्ररक्षक खाली येतोय. कोणती चूक होणार नाही. मोहीनला घ्यावा लागतोय तंबूचा आसरा. विकेट क्रमांक 8. काय जबरदस्त खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी पहिल्या 2 चेंडूंवरती उत्तुंग असे 2 षटकार पाहिले. त्यानंतर मात्र पुन्हा एकदा कमबॅक करताना आशिष सागर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अगदी ज्या फलंदाजांनी 2 षटकार मारले होते त्याच मोहीनला मात्र 5व्या चेंडूवरती तंबूचा आसरा दाखवलाय आणि अर्थात आता मात्र निर्णायक चेंडू जो सेट करणारे आव्हान. यावेळेला मात्र बॅकफुटला येऊन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तैनात नाहीये असला तरी फायदा नाही, कारण चेंडू जातोय थेट सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. आपल्याला सामना या ठिकाणी दिवस क्रमांक 2 मध्ये पहिला सामना आपण पाहतोय. मितांश 11 परळी विरुद्ध विशाल 11 वावेगर यांच्यामध्ये सामना आहे. सामन्याचा पूर्वार्ध आपण पाहिला. पूर्वार्धामध्ये प्रथम फलंदाजी करत असताना वावेगर संघानं 32 धावा या धावफलकावरती लगावल्या आणि उत्तरार्धामध्ये 33 धावांचा पाठलाग करताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये परळीचा संघ या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. आणि अर्थात उत्तरार्ध पाहण्याआधी मात्र या ठिकाणी आपण आपल्या मान्यवरांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतोय. आणि अर्थात
अगदी मी काही क्षणापूर्वी म्हटल्याप्रमाणे अनेक मान्यवरांनी आपल्याला या स्पर्धेला उपस्थिती पाहायला मिळाली, ज्याच्यामध्ये आपण प्रामुख्याने दिवस क्रमांक 2 मध्ये या ठिकाणी पाहतोय सन्माननीय मोहनजी पवार ग्रुप ग्रामपंचायत माणगाव अधिकारी यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे। तरी मी त्यांना विनंती करतोय शरदजी पालवे सर की आपण त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी करायचा आहे। मायेची उबदार शाल आणि त्यासोबतच आकर्षक सन्मान चिन्ह देऊन त्यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातोय। आणि अर्थात दिवस क्रमांक 2चा सामना क्रमांक 2 आपल्या भेटीला येणार आहे। तरी दोन्हीला संघांच्या कर्णधारांना माझी विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय। माणगाव खुर्द संघ विरुद्ध हिंदवी वॉरियर्स आंबडोशी यांच्यामध्ये हा सामना राहील। दोन्हीला संघाच्या कर्णधारांना विनंती की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय। आणि पुन्हा एकदा आपण सत्कार समारंभामध्ये वळतोय आणि या ठिकाणी आपण पाहतोय की सन्माननीय रघुनाथजी ढोकळे सामाजिक कार्यकर्ते यांचं देखील या ठिकाणी स्वागत आगमन झालेलं आहे। तरी मी त्यांना विनंती करतो की आपले यथोचित सन्मान स्वीकारण्यासाठी आपण व्यासपीठावरती यायचंय। मी विनंती करतोय संतोषजी गुडेकर सर, आपण मानाची उबदार शाल आणि त्यासोबतच प्रेमाचं प्रतीक असलेलं पुष्पगुच्छ देऊन आणि या स्पर्धेचा आकर्षक एक सन्मान चिन्ह देऊन त्यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करायचा आहे। आणि त्यासोबतच ग्रुप ग्रामपंचायत घोटवडे आणि त्यासोबतच ग्रामसेवक सुनीलजी पानसरे यांचा देखील या ठिकाणी आपण यथोचित सन्मान करतोय। तर मी त्यांना विनंती करतोय की आपण यथोचित मान सन्मान स्वीकारण्यासाठी व्यासपीठावरती यायचंय। मी विनंती करतोय रवींद्रजी पालवे सरांना की आपण मायेची उबदार शाल आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचं यथोचित सन्मान या ठिकाणी करायचा आहे। सुनीलजी पानसरे यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातोय। खरं तर परळी विभागातील सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांच्याकडे नेहमीच आपुलकीने पाहिलं जातं आणि या ठिकाणी पहिल्या सामन्याचा उत्तरार्ध देखील चालू होतोय। मी पुन्हा एकदा विनंती करतोय माणगाव खुर्द आणि आंबडोशी संघ आपला कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये पाठवायचा आहे। नाणेफेकी आपल्याला करून घ्यायची पुढच्या सामन्याची, तरी लवकरात लवकर आपल्या कर्णधारांनी टॉस बॉक्स मध्ये दाखल व्हायचं आहे। जर आपण पाहिलं तर गोलंदाजी मार्गवर अनुराग पाहतोय। याच अनुरागने रायगड प्रीमियर लीग पर्व 3 मध्ये बेस्ट बॉलर बाईकचा किताब जिंकलाय, म्हणजेच काय बायकर मॅन आहे आणि तोच खेळाडू आज मैदानामध्ये गोलंदाजी करतोय। यस, धन्यवाद श्रीयोग सर। आणि अर्थात दगडूजी वाघमारे यांचं देखील आपण या ठिकाणी स्वागत करतोय। मी भगवानजी नेमाणे यांना विनंती करतोय की आपण त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी करून घ्यायचा आहे। दगडूजी वाघमारे सामाजिक कार्यकर्ते, त्यांनी देखील आपला मोलाचा मौल्यवान वेळ काढून या सामन्यांना या ठिकाणी भेट दिलेली आहे आणि त्यांचा देखील या ठिकाणी विलासदादा युवा प्रतिष्ठान यांच्याकडून यथोचित सन्मान केला जातोय। जर पाहिलं तर इथे अगदी हृदयाचे ठोके वाढलेच होते। जर इथे बॉलर भरपूर चांगली गोलंदाजी करतोय, तेवढी जर फिल्डिंगची साथ मिळाली असती तर धावबाची संधी जरूर झाली असती। एका बाजूने जर पाहिलं तर मितांशिलन परली संघ खेळतोय, म्हणजेच काय राजेश परदेशी यांचा हा संघ, आणि मग दुसऱ्या बाजूने जर पाहिलं तर टीम खेळतीये वावेकर
आणि मग मी गोलंदाजीची चर्चा करतो तो अनुराग माळी, ज्याने रायगड प्रीमियर लीगमध्ये बाईक जिंकली आहे पर्व तिसऱ्यामध्ये ॲज अ बॉलर, आणि तोच गोलंदाज आता मात्र गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. येस, आणि कमलेशजी वाघमारे यांचा देखील आपण या ठिकाणी यथोचित मान सन्मान करतोय. मी आयोजकांना विनंती करतो की कमलेशजी वाघमारे यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान करायचा आहे. मी विनंती करतोय सोनूजी पाटील, आपण आपल्या शुभ हस्ते कमलेशजी वाघमारे यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी करून घ्यायचा आहे. इथे चौकार आला. या 4 बरोबर जर पाहिलं तर ओव्हर नंबर 1चा खेळ इथे संपलाय आणि 1 ओव्हर नंतर लागल्यात त्या म्हणजे 7 धावा. गोलंदाजी भरपूर चांगली होती, ती थोडीशी मिस फिल्डिंग पाहायला मिळाली. कोटापदा चेंडू होता आणि मग भरपूर चांगला फटका देखील पाहायला मिळाला आणि ओव्हर नंबर पहिलेचा खेळ संपलाय. 7 लागल्यात. विनंती असेल हिंदवी वॉरियर्स अमडोशी संघाचा कॅप्टनला विनंती असेल की आपण लगेच टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. आपला अपोजिट संघाचा कर्णधार माणगाव खुर्द संघाचा कॅप्टन इथे उपस्थित आहे. आपण जर वेळात आळत नाही तर आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. त्यामुळे आम्ही वारंवार पुकार करतोय की आपला कॅप्टन लगेचच टॉस बॉक्समध्ये आपण पाठवायचं आहे. अमडोशी संघ, तुम्हाला पुन्हा एकदा विनंती असणार, एक लास्ट कॉल आयोजकांकडून आपल्याला देण्यात येतोय. जर आपला कर्णधार काही क्षणांमध्ये 5 मिनिटांमध्ये या ठिकाणी अवेलेबल झाला नाही तर तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. अमडोशी संघ, पुन्हा एकदा तुम्हाला विनंती आहे की आपला कर्णधार लवकरात लवकर आपण समालोचन कक्षाच्या इथे पाठवायचा आहे, टॉस बॉक्समध्ये पाठवायचा आहे. खऱ्या अर्थाने आमचे स्पॉरो लाईट ज्यांनी आम्हाला बाउन्सरशिप केली आहे, आमचे रुपेश सरांचं देखील इथे आगमन झालं. तुमचं देखील सरचे स्वागत करतो सर. येणारे 18 चेंडूमध्ये 26 करायचे आहेत. मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत जाणार का, कारण की लो स्कोरिंग मॅच आहे आणि मग लो स्कोरिंग मॅच नेहमीच हाय व्होल्टेज होतात. आपण नेहमीच पाहिल्यात देखील. टॉस बॉक्समध्ये आपण पाहतोय आमचे रोहन देशमुख सर अँड दोन कॅप्टन. ओव्हर टू रोहन सर. थँक्यू. येणारे 18 चेंडू आणि 26 धावा. फॉलिंग स्वीप पाहायला मिळाला, परंतु डीप बॅकवर्ड स्क्वेअर रेगला क्षेत्ररक्षक येतोय. चुकी होत नाहीये. धक्का क्रमांक पहिला मैदानाच्या बाहेर पडतेल. एक मोठा फटका जरूर खेळायचं होतं. येस, ओव्हर टू रोहन सर. येस, पुन्हा एकदा आपण वळतोय विलासदादा युवा प्रतिष्ठान चषक 2026 आणि दिवस क्रमांक 2 मध्ये सामना क्रमांक 2 आपल्या भेटीला येतोय. अर्थात सामना खेळवला जाणार होता अमडोशी विरुद्ध माणगाव खुर्द यांच्यामध्ये हा सामना खेळवला जाईल आणि या सामन्याचा पहिला सोहळा अर्थात काय तर नाणेफेकीचा सोहळा या ठिकाणी आपण करून घेतोय. मी विनंती करतोय रामभाऊ आंग्रे की यांनी आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी या सामन्याची नाणेफेकी करायची आहे. चापा. हेड्स इज द कॉल अँड इट इज द हेड्स. अर्थात माणगाव संघ या ठिकाणी नाणेफेकी जिंकलेली आहे. पहिला प्रश्न असणार आहे की बॅटिंग की बॉलिंग. टीमला विचारायला लागेल, कारण तो डिसिजन आता टीमचा आहे. आता जाईल टीम मीटिंगमध्ये, आम्ही विचार करू काय करायचं आहे म्हणून. निश्चित रूपानं आणि त्यासोबतच माणगाव संघाचा आपल्याला कर्णधार या ठिकाणी पाहायला मिळतोय. अनेक मोठमोठे सामने खेळलेले आहेत, अनेक मोठमोठे आयोजन पाहिलेले आहेत. मात्र आपल्या स्वतःच्या विभागामध्ये आपले हक्काचं मैदान अर्थात विलासदादा युवा प्रतिष्ठान चषक आपण या ठिकाणी आयोजन पाहतोय. या भव्य दिव्य आयोजनाबद्दल काय म्हणशील? खूप भारी आयोजन केलं आहे. हा म्हणजे पर्व दुसरा आहे, पर्व तिसरा ह्याच्याही चांगला होणार आहे आयोजन. या कमिटीचा म्हणजे आम्ही खूप आभार मानतो का एवढा मोठा प्लॅटफॉर्मवर आम्हाला खेळायला भेटतंय. चांगले चांगले म्हणजे टीमसोबत, तर खूप आनंद होतोय. आणि बॉलिंग करणार आहे. निश्चित रूपानं माणगावचा संघ प्रथम नाणेफेकी जिंकून आपल्याला गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. गोलंदाजी आपल्या वाट्याला पहिली आलेली आहे. किती धावसंख्येवरती अमडोशी संघाला अडवण्याचा प्रयत्न असेल? आमचा प्रयत्न एवढाच असेल का जेवढी चांगली बॉलिंग होईल तेवढा कमीत ते कमी धाव्यापर्यंत रोखायचा प्रयत्न करायचा आहे. येस, थँक्यू. आपल्यासोबत माणगाव संघाचा कर्णधार आपल्याला पाहायला मिळाला, त्यासोबतच अमडोशी संघाचा देखील कर्णधार आपल्यासोबत समवेत आहे. आणि खऱ्या अर्थानं टॉसचा सोहळा झालेला आहे. टॉस जरी आपल्या वाट्याला आलेला नाही, जरी टॉस आपल्या बाजूने असता तरी पण पहिली फलंदाजी घेतली असती का गोलंदाजी केली असती? प्रथम फलंदाजी केली असती. येस, टॉस जरी आपल्या वाट्याला आला नसला तरी सुद्धा
आपण पहिले फलंदाजी केली असते, जास्तीत जास्त किती धावा मारण्याचा प्रयत्न आपला असणार आहे? 50+. नक्कीच कालच्या दिवसापासून आपण पाहिलं तर हाय स्कोरिंग मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि खऱ्या अर्थानं सामना क्रमांक 2 आपल्या भेटीला येतोय. सामना खेळवला जाईल आमडोशी विरुद्ध माणगाव खुर्दमध्ये. कुठेही जाऊ नका, कुठेही हलू नका. आपली हक्काची वाहिनी SS लाईव्ह यूट्यूब वाहिनीवरती भव्य दिव्य सामने आपण या ठिकाणी पाहतोय. विलासदादा युवा प्रतिष्ठान चषक पर्व क्रमांक 2026 आणि पुन्हा एकदा वळूया चालू असलेल्या सामन्याकडे. थँक्यू रोहन सर. आपण जर पाहिलं तर बॅटची आतली कडा होता लेमन कट, तदनंतर मात्र विकेट किपर फ्लाय स्लिप शॉट थर्ड मॅन चुकी करतोय आणि मग त्यांना चकावून चेंडू सीमारेषा पलीकडे जातोय. संजीवनी चौकार मिळाला मी तर म्हणेल आणि मग त्याचबरोबर 4 बरोबर धावफलक पुढे जाईल. 12 या आकड्यावर लो स्कोरिंग मॅच आहे आणि मग इथे एक धाव तुम्हाला वाचवायची आहे, प्रयत्न करावे लागतील. यावेळेस वाह, स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये काय झेल टिपलाय. मोठी विकेट मैदानाच्या बाहेर पडतेल. ऋतिक बाद होतोय. धक्का क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर पडतेल. चांगला झेल इथे टिपलाय. नक्कीच आमचे डीजे ऑपरेटर आई एकवेरा साऊंड डीजे वरद यांच्यासाठी देखील 100 रुपयाचा कॅश प्राईज झाला आहे प्रवीण शिंदे यांच्याकडून, जे हे गाणं लावलं आमच्या व्यासदात्यांसाठी आणि त्यासाठी हे पारितोषिक होतं. सन्माननीय प्रवीण शिंदे यांच्याकडून हे 100 रुपयाचं कॅश प्राईज इथे जमा झालं आहे. एकविरा साऊंड डीजे वरद यांच्यासाठी हे पारितोषिक. परंतु गोलंदाजाचं कौतुक करेल, आदल्या चेंडूवरती चौकार जरूर पाहायला मिळाला आणि मग तदनंतर स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये एक चांगली झेल देखील टिपली. धक्का क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर परतलाय. न्यू बॅटर मैदानामध्ये अनिल कोहलीला आपण पाहतोय आणि हा खऱ्या अर्थाने या टीमचा तारणार आहे. या अशा सिच्युएशनला कशा पद्धतीने खेळणार हे माहिती आहे. विनंती असेल फाळुदवाला आणि मी विनंती करेल की आपण जी लाईट आपल्या ज्या गाडीवरती आहे ती बंद करायची आहे. प्रेक्षकांना आवाहन करेल. ओके, थँक्यू. यावेळेस पॉईंट क्षेत्रामध्ये गॅपमध्ये मारण्याचा प्रयत्न, सिंगल घेतली जाते. सेकंडचा कॉल होता परंतु थांबवण्यात आलाय, फक्त सिंगल. आणि या सिंगलच्या मदतीने जर पाहिलं तर ओव्हर नंबर 2चा खेळ इथे संपला आणि 2 ओव्हर नंतर लागल्यात म्हणजे 13. येस, मी विनंती करतोय सन्माननीय अरविंदजी जाधव, आपण देखील व्यासपीठावरती या ठिकाणी विराजमान व्हायचं आहे. आयोजकांकडून आपल्याला विनंती आहे की आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. अरविंदजी जाधव. त्याचबरोबर आमचे सन्माननीय मंगेश मामा तळेकर यांचे इथे आगमन झालं. तुमचं देखील सर स्वागत करतो. संजय तांबे, सन्माननीय संजय तांबे साहेबांचं देखील इथे आगमन झालं. त्यांना देखील विनंती केली की आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर विराजमान व्हा. सन्माननीय बंडू गोंडे साहेब, आणि त्याचबरोबर सन्माननीय मिलिंदजी शिर्के साहेब, आपल्याला देखील विनंती असेल की आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. आपण पाहतोय व्यासदादा युवा प्रतिष्ठान चषक 2026 आलेल्या सर्व तमाम रसिका प्रेक्षकांचं, मान्यवरांचं मी समालोचक श्रीयो गायकवाड हार्दिक असं स्वागत करतो आणि पुन्हा मैदानाकडे घेऊन चलतो. येणारे 12 मध्ये 20 धाव्यांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग आहे मैदानामध्ये. जर पाहायला गेलं तर स्ट्रायकिंग एंडला आता मात्र अनिल कोहलीला पाहतोय आणि मग त्याच्या सोबतीला शिवा दळवी टीमचा कॅप्टन आहे. आणि मग शिवा दळवीला माहिती आहे ना की यंदाच्या हंगामामध्ये एकाच दिवशी 3 स्पर्धा मी जिंकलोय ना, मग ही स्पर्धा देखील मला जिंकायची आहे. या स्पर्धेवर देखील मला माझ्या टीमचं नाव कोरायचं आहे, मग मला प्रयत्न करायचे आहेत. कट करायचा प्रयत्न होता. यावेळी जर पाहिलं तर फक्त सिंगल घेतली जाईल आणि या सिंगलच्या मदतीने धावफलक 1 पुढे जाईल. आता मात्र कॅप्टन शिवा दळवी स्ट्रायकिंग एंडला येतोय. परंतु गोलंदाजी मार्कवर जर आपण पाहिलं तर वसंत जाधव येत आहेत. गोलंदाजी करणाऱ्या टीमची देखील लाईनअप भरपूर चांगला आहे, भरपूर चांगली लाईनअप आहे. जर पाहिलं तर ओव्हर नंबर
एकचं खेळ पाहिलं, अनुराग माईला आपण पाहिलं, ओव्हरमध्ये फक्त 7 धावा खर्च केल्या. 2 ओव्हरमध्ये जर पाहिलं तर जय आले होते आणि त्यांनी देखील फक्त 6 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट देखील मिळवल्या होत्या. म्हणजेच काय लो स्कोरिंग मॅच नेहमीच हाय व्होल्टेज होतात आणि तेच इथे प्रयत्न शिवा दळवी करतोय आणि त्याच्या सोबतीला जर पाहिलं तर अनिल कोहलीला आपण पाहतोय आणि मग या सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे जाईल आणि आता मात्र 10 मध्ये करायचे आहेत 18. अजूनही 10 चेंडूचा खेळ बाकी आहे. एखादा मोठा फटका जर आला ना या ओव्हरमध्ये तर थोडंसं बॅटिंग करणाऱ्या टीमचं प्रेशर थोडंसं हलकं होईल आणि तेच प्रयत्न इथे करावे लागतील. कारण की अद्याप जर पाहिलं तर गोविंद साळुंके देखील डगआउटमध्ये बसलाय. तो देखील या सिच्युएशनमध्ये कशा पद्धतीने मॅच हँडल करायची हे त्याला माहिती आहे. ओहो, यावेळेस मोठा फटका डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर. अनिल कुळी यांच्या बॅट मधून दे धक्का घे छक्का. येस धन्यवाद डीजे. मी विनंती करतोय मयूरजी मानकर, आपण जसा षटकार आला ना गोलंदाजाने देखील कमबॅक केलाय. म्हणजेच काय धावफलक जर पाहिलं तर अद्याप 21 या आकड्यावर 21 अजूनही लागल्यात आणि मग आता जर पाहिलं तर 12 अजूनही करायचे आहेत. 8 बॉलमध्ये 12. यावेळी चांगला फटका आहे. पॉइंटच्या वरतून खेळायचा प्रयत्न. आउटफील्ड खूप फास्ट आहे. चेंडू मागे क्षेत्ररक्षक धावतोय परंतु काय घडलंय मैदानामध्ये अखेर चेंडूने सीमारेषा ओलांडली आहे. येतोय चौकार अनिल कुल यांच्या बॅट मधून. सहा चेंडू आणि 7 धावा. मॅच संपलेली नाहीये. 50-50 मॅच अजूनही बाकी आहे. म्हणजेच काय दोन्ही संघाकडे ही सामना झुकेल. पहिले 3 चेंडू निर्णायक असतील. आणि आता मात्र जर पाहिलं तर कोणत्या गोलंदाजाला आमंत्रित करतील. टीम मीटिंग बोलली होती. सन्माननीय तामाजी पडळकर साहेब, आपणास विनंती असेल की आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. आपलं देखील सरचे स्वागत आहे. व्यासदा युवा प्रतिष्ठान तर्फे ही मानाची स्पर्धा आहे. पर्व दुसरा आहे आणि तमाम आलेल्या रसिक प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. उळ्या मैदानाकडे सामना इथे रंगलाय. 6 मध्ये 7 डिपेंड करायचे आहेत गोलंदाजाला आणि त्याच धावा कुटायच्या देखील ना फलंदाजाला. मग ती ताकद क्षमता सर्व काही आज पुन्हा मैदानामध्ये हाहाकार करावा लागेल. आपण जर पाहिलं तर खोपोलीमध्ये नाईट स्पर्धेमध्ये या संघात कामगिरी करावी देखील लागेल. मॅच हाय व्होल्टेज होणार. काल 38 धावांचं टार्गेट होतं पहिल्या मॅच मध्ये. आज जर पाहिलं तर 33 धावांचं टार्गेट आहे. पहिली मॅच नेहमीच लो स्कोरिंग पाहायला मिळाली आहे या मैदानामध्ये आणि तदनंतर मात्र ऋतिक पुन्हा सज्ज झालेत. या ओव्हर मधील दुसरा बॉल असेल. 5 मध्ये 7 धावा डिपेंड करायच्या आहेत. स्ट्रॉंग अपील पंचांकडे परंतु अपील मध्ये उत्साह जास्त होता. आत्मविश्वास कमी पाहायला मिळाला. शरीराचा वेध घेतोय. बाईकच्या स्वरूपामध्ये सिंगल घेतली जाते. या सिंगलने धावफलक पुन्हा पुढे जाईल. पाहता पाहता धावफलक 3 बाद 27 या आकड्यावर 27 लागल्या. 4 मध्ये अजून करायच्या आहेत. 6 धावा. टीमचा कॅप्टन शिवा दलवी मैदानामध्ये आलेत स्ट्रायकिंग एंडला. नक्कीच मॅच भरपूर चांगली झाली आहे. 4 चेंडू आणि 6 धावा. काय घडणार या मॅच मध्ये. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जाणार का की किंबहुना शिवा दळवी मोठा फटका खेळणार का. मोठा फटका यावेळेस. काय घडलंय. भरपूर चांगली फिल्डिंग शॉट थर्ड मॅनला. फटका फसला होता आणि मग तदनंतर मात्र जर पाहिलं तर फक्त सिंगल धावा वाचवल्यात मी तर म्हणेल आणि मग त्याचबरोबर जर पाहिलं तर येणारे 3 चेंडू आणि 5 धावांची गरज.
आणि मग वाढदिवसाचं गिफ्ट इथे दिलंय. गोविंद सालुंके मैदानामध्ये आले आणि अशा सिच्युएशनला मैदानामध्ये गेल्यानंतर मी मॅच जिंकवणार ना. गोविंदसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. स्कोर इज लेवल. एका धावेची गरज आहे. रिया डीजे परली अर्थातच रुपेश जाधव यांच्याकडून या चौकारासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज. 2 चेंडू आणि एका धावेची गरज. ऋतिक मैदानामध्ये सज्ज झालेत परंतु गोविंद सालुंके अमरेला फिल्डिंग इथे सजवली आहे. मोठा फटका खेळलाय. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. हो मॅच मध्ये ट्विस्ट. काय घडलंय. एक चेंडू आणि एका धावेची गरज. काय कॅच पकडली इथे क्षेत्ररक्षक अर्जुन चव्हाण तिथे होते. एक बॉल एका धावेची गरज. पहिलीच मॅच. प्रमिल सर म्हटलं होतं शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच जाणार का. लो स्कोरिंग मॅच आहे. हाय व्होल्टेज होणार का. असं वाटलं होतं की हा चेंडू सीमारेषा पलीकडे जाईल परंतु अर्जुन चव्हाण मैदानामध्ये आले. भिंतीसारखे आडवे मैदानामध्ये आले. कॅच टिपली आणि सामना आता 1 बॉल 1 मध्ये आलाय. कंपल्सरी चेसिंग आहे. एक चेंडू आणि एका धावेची गरज. एका बाजूने मितांशिलन परली संघ खेळतोय. दुसऱ्या बाजूने जर पाहिलं तर विशाल 11 वाबेगर ही टीम खेळती आहे. आणि मग वाबेगर टीमची गोलंदाजी भरपूर स्ट्रॉंग आहे. कारण की जर पाहिलं तर अनुराग माईलने देखील ॲज अ बॉलर म्हणून मालिकावीर बाईक फटकवली आहे रायगड प्रीमियर लीग मध्ये पर्व तिसऱ्यामध्ये. आणि तोच खेळाडू या मैदानामध्ये खेळतोय. या मॅच मध्ये खेळतोय. आणि मग भरपूर चांगले लाईनअप आहे. स्ट्रॉंग लाईनअप आहे गोलंदाजीचं. आणि आता मात्र सामना पाहणा 1 बॉल मध्ये 1 वर आलाय. न्यू बॅटर मैदानामध्ये कल्पेश दलवी डावपुऱ्या त्याचा एक विस्फोटक फलंदाज मैदानामध्ये गेलाय. सुपरमॅन मैदानामध्ये दाखल झालेत. 1 बॉल एका धावेची गरज. प्रेक्षकांनो सामना आवडला असेल तर टाळ्या व्हायला काहीच हरकत नाहीये. दोन्ही टीमला आपण बेस्ट ऑफ लक देऊया या सामन्यासाठी. कारण की असं वाटतं की फायनलचा सामना आहे की काय. पहिलीच मॅच काय रंगली आहे त्याचं कारण आहे व्यासदादा युवा प्रतिष्ठानचं हे आयोजन. दमदार असं आयोजन आहे. पर्व दुसरं आहे आणि मी दुसऱ्या पर्वामध्ये सर्व काही आहे ना. अफलातून आयोजन आपण पाहायला मिळालंय. खरंच श्रेय जातो व्यासदादा युवा प्रतिष्ठान सर्वच कमिटीला. एक चेंडू आणि एका धावेची गरज. काय इथे सामना रंगलाय. दोन्ही टीमला बेस्ट ऑफ लक असेल परंतु दोन्ही संघ हार मानायचं नाव घेत नाहीयेत. आम्ही थांबतोय. मोठा फटका खेळला यावेळेस जर पाहिलं तर चेंडू आलाय सीमारेषा पलीकडे आणि सामना इथे जिंकलाय मितांश 11 परली टीमने. शिवा दळवी आणि टीम कंपनी फटका भरपूर चांगला खेळला. बॅटर कल्पेश दलवी यांच्या बॅट मधून चौकारा बरोबर सामना इथे जिंकलाय. विनंती असेल दोन्ही टीम आपण आमच्या मुख्य व्यासपीठाच्या समोर यायचं. आपलं सन्मान केलं जाईल. दोन्ही संघ चांगले खेळलात. वावेगर संघ आपण देखील भरपूर चांगला खेळलात. हार्ड लक. शेवटच्या चेंडूवरती सामना इथे पराभूत झाला परंतु आपण देखील भरपूर चांगलं खेळलात. आमचा डीजे ऑपरेटर तुझ्यासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज आलं होतं. सन्माननीय प्रमिल शिंदे यांच्या मार्फत ते कॅश इथे जमा झालं. आपण ते घेऊन जायचंय. त्याचबरोबर गोविंद सालुंकेसाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज इथे जाहीर झालं होतं.